प्राजक्ता, व्हॉट इज? अगं हे व्हॉट कुकिंग करायलीयस? हा, दिस व्हॉट नैवेद्य शोइंग टू नागोबा? आई आई, अगं काय झालं कांचन? आई सी दिस, ही बघा काय काय कुकिंग करायलीये. चपात्या काय, भाजी काय. अहो टुडे इज नागपंचमी. आणि व्हॉट इज दिस मेन्यू? सगळ्या ट्रेडिशनचा दी एंड. नागपंचमीच्या दिवशी फक्त उकडलेल्या गोष्टी खायच्या असतात. एवढी साधी अक्कल नाही का ग तुला? आई, अहो हे आपल्यासाठी नाहीच आहे. हे सगळं मी मीनूताईंसाठी केलंय. त्या पोटुशा आहेत ना, बघ त्यांना तर समजा नीट खाऊ घालावंच लागणार आहे ना व आपल्याला. सणावाराचं पत्त्या पोटुशी बायला माफ असते. आपले उकडलेले पदार्थ अजून बनवायचे. अगं मग तसं सांगायचं नाही होय? नाही, मला वाटलं तुझ्या माहेरी नसेल असलं ट्रेडिशन. उलट माझ्या माहेरी सणावाराचं पत्ते लय कडक असते बघा. उपासाच्या दिवशी मम्मी घरात अंडी बी नेऊ देत नाही. अंगणातल्या चुलीवरच समजा करावं लागतंय आम्हाला. हा ठीक आहे ठीक आहे, लवकर आटपात हे सगळं. पूजाही बाकी आहे अजून. बाय. नमस्कार नमस्कार नमस्कार. कोल्हापूर पैलवान महास्पर्धेमध्ये तुम्हा सगळ्यांचं पहिल्या दिवशी हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आज इथे 3 संघ भिडणार आहे आणि त्या संघांचं नाव आहे रंकाळा रणवीर. टाळ्या. संघ वीर बावडा, संघ गंगावेश शूरवीर. टाळ्या. पण आज एक प्रमुख आकर्षण आहे आणि ते म्हणजे पैलवान प्राजक्ता शिराळकर आणि पैलवान वीरेंद्र शिराळकर हे पती पत्नी हे देखील आज आखाड्यात आपली कुस्ती दाखवणार आहे. मात्र ते दोघेही वेगवेगळ्या संघाकडून खेळणार आहे. चला तर मग बघूया आजचा पहिला सामना. रंकाळा रणवीर विरुद्ध गंगावेश शूरवीर. टाळ्या. दादा उतर. ए शानिया, काय कापड घालून आखाड्यात उतरायचंय? तुला आम्ही आमच्या संघात विकत घेतलाय. कवा कुठं कसं वापरायचं आम्ही ठरवणार. एकदम झकास परफॉर्मन्स कर. तू आज राखीव खेळाडू. बाजूला उभं राहायचं. चल बाजूला जागा दे. चल. शाबास. हा पकड. आणि गंगावीर शूरवीरचा अत्यंत उत्तम असा डिफेन्स.
आणि अशा पद्धतीने दोन्ही पैलवानांची फक्त सुंदर चालू आहे, मात्र डाव कुणाच्याही हाती लागत नाहीये, कारण सफळ पैलवान आहेत आणि उत्तम पद्धतीने सराव त्याचाच हे उदाहरण आहे. उत्तम पद्धतीने रंकाळा रणवीरचा हा पैलवान आता अटॅक टाकतो आणि त्याने पकडली आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न आपल्या रंकावेळी शूरवीरचा चालू आहे. आणि उत्तम पद्धतीचं हे कुस्तीचं उदाहरण आहे. या सगळ्या यांच्या कुस्तीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पकड शबास शबास. बघितलं का कसं खेळतय. ए राखीव, ताण लागली काय? तर पाणी तुझ्यासाठी नाही, कुस्ती खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आहे. तेव्हा एक काम करायचं, ते थकल्यावर त्यांना जाऊन पाणी द्यायचं. समजतंय ना काय बोलतोय? आणि पंचांचा थांबण्याचा निर्णय. आई पाया पडते. आई पूजा झाली आणि पोती बी वाचून झाली. पण मी जे व्रत करायला सांगणार आहे ते बाकी आहे अजून. सांगा की मला काय करायचंय, चटदिशी करते. पुढं मला सामन्याला बी निघायचंय. तुझ्या सामन्याचं जास्त कौतुक करू नकोस. गेली बरीच वर्ष हे व्रत मी करते, ते चुकता कामा नये. नाही चुकू देणार, पण आई सांगा की मला नक्की काय करायचंय. सांग. पेटचा दिवा तळ हातावर घ्यायचा आणि घरातनं निघायचं. नागोबाच्या मंदिरात जायचं आणि त्या मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या. 108. आणि तो पेटता दिवा घरी घेऊन यायचा आणि तुळशी मोर ठेवायचं. प्रदक्षिणा घालताना आधेमध्ये तो दिवा विझला तर प्रदक्षिणा परत पहिल्यापासून सुरू करायची. लक्षात राहील? समजलं. मी करीन हे व्रत पूर्ण. कंचन, आई तुझा हिच्या सोबत, हिच्यावर लक्ष ठेवायला. आई तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तो विश्वास कधीच गमावलायस तू. कंचन, येस आई. मी जे नियम सांगितलेत ते ती व्यवस्थित पाळते की नाही काटेकोरपणे बघायचं. येस येस. आई मी बी जाते प्राजक्तासोबत. अगं नाही मीनाक्षी, तू पोटुशी आहेस. पोटुशीबाईनं तिथं जायची गरज नाही. कांचनच जाईल हिच्या सोबत. घेतो दिवा. मिनी
जेवून घे. नाही, भूक नाहीये मला. का ग? प्राजक्ता कालपासनं उपाशी आहे. घरासाठी एवढी धावपळ करते. आज सामना आहे तिचा, तरी बी आईंनी तिला समधी कामं करून आता व्रत पुरं करायला धाडले. हे असं असताना माझ्या घशाखाली कसा घास उतरलो. पण स्वतःसाठी नाही, आपल्या बाळासाठी तरी खा. नाही, खरंच नाही जाणार मला. ए बुजगावणी आहे, अरे बघत काय उभा आहे, जा पैलवानांना पाणी दे. बघतोस काय, दे की पाणी. खांदे दाब त्याचे, मालिश कर. कुस्तीसाठी एवढं करावं पैलवानानं, नाही का? नाही तर काय, देऊ आकलून संघाच्या बाहेर. शबास शिराळकर, शबास. ही अशीच कामं करत जा. नाही, ही काय तुमच्या लाडक्या ललिताबाई शिराळकरांची फॅक्टरी नाही. काय अस्सल आखाडा यो. इकडं टीम वर्क चालतंय, टीम वर्क. शिका जरा टीम वर्क कसं असतं इथे. काय आणि जर का लाज वाटत असेल ना, मग निघा 3 पट रक्कम दंड भरून. काय जाताय का? जा की जा. काय का दम? अंगाची कर कर, नीट मालिश कर. नीट जमतंय का? हा, मालिश लय भारी करतात. मग शिराळकर, पैलवान, मी मंदिर वॉचमन करून झालं असेल तर आता प्रदक्षिणा स्टार्टअप करूया काय? हे काय चाललंय वीरेंद्र? बघा मॅडम, आता तुम्हीच बघा. एवढ्या कसलेल्या पैलवानाला
प्रसिद्ध पैलवानाला कसली वागणूक द्यायला बघा तुम्हीच. तो टीम मॅनेजमेंटचा निर्णय आहे. खेळाडूंना कधी खेळवायचं आणि कधी नाही हे टीम मॅनेजमेंट ठरवते. पण त्यासाठी खेळाडूने आधी वेळेत मैदानात पोहोचायला पाहिजे ना. अहो मग दादा पोहोचलाय की अजून काय बाकी राहिलंय? आपल्या संघातला खेळाडू आहे हा? मी याच्याबद्दल नाही, मी प्राजक्ताबद्दल बोलतेय. वीरेंद्र कुठे आहे प्राजक्ता? तिची टीम तिची वाट बघतीये. पुढचा सामना त्यांचाच आहे. तिला बोलवा लवकर. ती निघतच असेल घरी, येईल एवढ्यातच. ओ माय गॉड, एक कार्ट्यांनो, ही खेळायची जागा आहे होय? हा, इकडे खेळतात. तुमच्यामुळे आता ह्या बिचारीला रिटर्न तिकीट स्टार्टअप करावं लागणार. चला निघा इकडनं. ओ माय गॉड, प्राजक्ता, व्हॉट हॅपन? डोंट वरी, मी दिवा लाइटनिंग करून देते. तू पुन्हा स्टार्टअप कर. हा, शाबाश 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 पैलवान. अरे एवढा मोकळा चान्स देतोय, ढाक टाक ढाक. चल चल चल, शाबाश. ए राखीव, काय वस्तात आहेस हा? तू काय सांगायलायस? आम्ही आहे ना इकडं. जा पाणी पाच पैलवानांना. तेवढंच करू शकते. आणि आता गंगावेश शूरवीरचा हा उत्तम असा अटॅक आणि त्याला डिफेन्स करताना रंका रणवीरचा आपला हा पैलवान. उत्तम पद्धतीचं हे खेळचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि उत्तम असे ऑडियन्स सुद्धा त्याला एन्जॉय करताय. चांगल्या पद्धतीने आता गंगावेश शूरवीर आता अटॅक करतोय आणि त्याची पकड त्यांनी पकडलेली आहे आणि आता त्याला सोडवण्याचा प्रयत्न रंका रणवीरच्या पैलवानाकडून होतोय आणि पुन्हा एकदा पंचांनी थांबण्याचा निर्णय घेतला. एक विशेष सूचना, पुढचा सामना आहे महिला गटाचा. रंका रणवीर विरुद्ध वीर बावडा. आणि वीर बावडा संघाची प्राजक्ता पैलवान अजूनही मॅटवर आलेली नाहीये. तिच्याशी संपर्कही होऊ शकत नाहीये. पैलवान प्राजक्ताच्या ओळखीच्या मंडळींना नम्र विनंती, त्यांनी लवकरात लवकर प्राजक्ताला मैदानात बोलवून घ्यावं, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. वारी एक नंबरची बेशिस्त पैलवान आहे. साधी येळ नाही पाळतायत. दर वेळेला येळेवरून तिच्या नावानं बोंबच असती बघा ना. तेच शेवटी शिराळकर. जयराज, थोबाड सांभाळू. माझ्या बायकोला काय बोलायचं नाही, सांगून ठेवायला. बाबू मी तर घाबरलो. हे बुजगावणे बायको असल ती तुझ्या घरला. इकडं समधे पैलवान आहे आणि आम्ही समध्यांचे मालक. पैसे फेकून विकत घेतले समध्यांना.
त्यामुळं हिसाबात राहायचं, कळलं काय? चल काम कर. भडकतय.